नमस्कार, मी विक्रांत जोशी आणि ऑफ द रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज सकाळी मी उठलो आणि म्हणजे माझ्या काय मनात आलं माहीत नाही, म्हटलं आपण एक विषय आज मांडला पाहिजे. आणि मी एक सोशल मीडियावरनं आपले परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांना सरळ एक मी पत्रच लिहून टाकलं आणि ते माझ्या सोशल मीडिया पेजेसवर टाकलं. आणि बरेचसे लोक ज्यांना राजकारण फार कमी कळतं असेच लोक ट्विटरवर आणि याच्यावर असतात. खूप हुशार लोक जे असतात त्यांना बरोबर त्या बातमी मागे बातमी माझ्या लिखाणातली स्टाईल आहे. ऑफ द रेकॉर्ड जो ब्लॉग मी म्हणतो माझा नेहमी, की ते बातम्यामागची बातमी कधीच कळत नाही त्या लोकांना आणि मग ते ट्रोल करत राहतात. पण ते मी त्यांच्याकडे जास्त लक्ष पण देत नाही. एनिवेज, मग असं काय झालं की मला प्रताप सरनाईकांना सकाळी सकाळी मी त्यांना व्हॉट्सॲपही करून टाकला, दोन्ही मुलांना टॅग करून टाकलं त्यांच्या, आणि इकडे शिंदेसाहेबांनाही टॅग केलं, एकनाथ शिंदेंना, देवेंद्र फडणवीस सरांना टॅग केलं. मला कुठेतरी वाटतंय की भाजप महाराष्ट्र यांना थोडंसं हे कन्फ्यूज स्टेटमध्ये आहेत का, मला वाटायला लागलं आहे. कुठे त्यांचं थोडंसं दुर्लक्ष झालं आहे का. आता कशावरनं मी हा सगळा विषय म्हणतो तुम्हाला लक्षात येईल. काल 20 तारखेपासून RTO डिपार्टमेंटनी एक सुरू केलं आहे, नवीन प्रोग्राम हातात घेतला आहे. ज्या ऑटो, टॅक्सी, उबर, रॅपिडो, ओला त्यांच्या ड्रायव्हर्सला ज्यांना मराठी येणार नाही त्यांना ते फ्लाईंग स्क्वॉडवाले आणि RTOवाले थांबवतील. त्यांना विचारतील, अरे बाबा मराठीत बोलून दाखव नॉर्मल. जर तू नाही बोलू शकला तर त्याला 1 महिन्याची नोटीस देतात की आता 1 महिन्याची वेळ तुझ्याकडे, तू मराठी शिकून ये. आणि मग परत समजा 1 महिन्याभरानंतर तो पकडला जातो तर त्याला मग त्याचा जो परमिट असते आणि ड्रायव्हिंग लायसन्स असतो तो 3 महिन्यासाठी सस्पेंड होतो जर त्याला मराठी त्यावेळेलाही आलं नाही तर. आणि मग काही जर तो 3 महिन्यानंतर परत पकडला गेला आणि त्याला परत मराठी नसेल तर अशा लोकांचा परमनंटली लायसन्स आणि परमिट कॅन्सल करतायत. अतिशय छान भावना की मराठी प्रत्येकाला आली पाहिजे. पण ह्यात आता माझे काही विचार आहेत, ते थोडंसं तुम्ही ऐकून घ्या, समजावून घ्या. नंबर 1, तुम्हाला माहिती आहे ना, शिवसेनाची जेव्हा फूट झाली तेव्हा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे 2 गट तयार झाले. आणि मग धनुष्यबाण चिन्ह, मग पक्षाचं नाव सगळं एकनाथ शिंदेंना मिळालं, त्यांना शिवसेना आपण म्हणायला लागलो आणि इकडे शिवसेना उभाटा म्हणायला लागलो, उद्धव बाळासाहेब ठाकरे. मग काय केलं एकनाथ शिंदेंनी आमदार, खासदार, नगरसेवक त्यांच्या पक्षातील, उद्धव ठाकरेंच्या पक्षातले सगळे मोठमोठे नेते त्यांनी आपल्या बाजूला करून घेतले. हे करत असताना जेव्हा काही इलेक्शन्स झाले, 24मध्ये झाले, काही लोकल लेवलचे इलेक्शन्स झाले, कॉर्पोरेशन इलेक्शन्स झाले, तेव्हा असं बरंचसं लक्षात आलं की उद्धव ठाकरेंकडे पण केडर अजूनही तसा आहे. मनसेकडे तसं म्हणजे थोडंफार कमी प्रमाणात मतदान झालं, पण मराठी माणूस तिकडनं हल्ला नाही आहे ठाकरेंकडनं, उद्धव ठाकरेंकडनं. भले वरचे नेते, वरची फळी वगैरे गायब झाली असेल, पण अ बिग पर्सेंटेज ऑफ शिवसेना वोटर्स त्यांच्याचकडे राहिलेत. हे मग आता या मराठी माणसांना आपलं कसं करायचं, तर आपण याच्यातलं मराठी प्रेम जागं करूया. अरे अतिशय चांगलं आहे, मराठी प्रेम तुम्ही जागं करता. मग मला असं वाटतं हा डाव तो त्याकडे असावा की अरे मराठी थोडी जागृत करा, मराठी लोकांना प्राऊड फील करता येईल. आणि कोणावर? गरीब टॅक्सी रिक्षा ड्रायव्हरवर. एनिवेज, ते मी त्याच्यावर येतो नंतर. पण हा एक अँगल दिसतोय. आता एक लक्षात ठेवा, 2029मध्ये दुसरी आपली निवडणूक आहे. आता महाराष्ट्रात आता काही सध्या निवडणुका नाही आहेत, लोकसभा नाही, विधानसभा नाही, 2029ला आहे. आत्तापासून प्रिपरेशन करणं आणि ह्यात भाजपला किती मोठा फटका बसेल हे मला काही आता सांगता येणार नाही. काय आहे, मी प्रत्येक माझ्या ब्लॉगमध्ये किंवा हे मागच्या महिन्यात 2 महिन्यात घडलेलं कॉक्रोच जनता पार्टीचं जे आहे ना, ते सगळं बोगस असेल. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर नोटीस करत असाल तर आता प्रत्येक युवकाला, युवतीला किंवा प्रत्येक माणसाला, तुमच्या घरातल्या ज्यांना राजकारणावर बोलायचं नसायचं ते आता आपले मत व्यक्त करू लागले. ते जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणायला लागलेत. अरे नाही यार, याच्यात हे चूक आहे. आणि ते प्लॅटफॉर्म्सवर यायला लागलेत, म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ते त्यांचं मत जाहीर करायला लागले. हे मात्र एक कंपल्सरी झालं आणि त्याच्याचमुळे जी मुवमेंट ही सुरू झाली आहे, त्यामुळे भाजप शिवसेनेनी अशा चुका करणं भाषावर
हे टाळलं पाहिजे. याच्यात काय होईल, ऑलरेडी एक रिसेंटमेंट आहे. कारण काय होतं ना, रिसेंटमेंट जेव्हा सुरू होते ना, ती पहिले अँटी गव्हर्नमेंट असते. अरे हे लोक आपल्याला फसवताच आहे, भले नसतील, अजिबात करत नाही. फडणवीस गव्हर्नमेंट अजिबात कोणाला फसवत नाही, पण तरी अँटी, अरे आपण कोणाविरुद्ध बोलायचं, घराच्या आईवडिलांबद्दल तर बोलू शकत नाही, नोकरावर बोलू शकत नाही, बायकोवर बोलू शकत, तर आपण आपण सिस्टमच्या विरुद्ध बोलूया. आणि मग काही अशा छोट्याशा काही चुका होतात ना, मग हे लोक आपले अरे मग ते तिथे बोलायला सुरुवात करतात. आणि हा आत्ता करण्याची वेळ होती का, नंबर 1 सरनाईक साहेब. नंबर 2, आता तुम्ही, आणि याच्याने अजिबात मराठी माणूस जे उद्धव ठाकरेंकडे ते तुमच्याकडे येतील असं जर तुम्हाला संभ्रमात असाल तर ते फार चुकीचं आहे. नंबर 2, तुम्ही समजून घ्या, ऑटो रिक्षावाले, मग हे जे टॅक्सी चालक आहेत, हे कोण आहेत? 90% सगळे UP बिहारचे आहेत. 10% म्हणजे इथे जन्म घेतलेले मराठी भैया आपण ज्याला म्हणतो ते आहेत. इथले जन्म घेतलेले मुस्लिम्स पण खूप आहेत ओला उबरमध्ये. आपले मराठी पोरं पण आहेत. आता मराठी पोरांचा तर विषय सोडून दे, कारण आता मराठीचा विषय. हे जे इथले चालवणारे लोक आहेत, त्यांचं उत्पन्न काय मला सांगा. ओला उबर असू दे, ओला उबरमध्ये थोडंसं स्टँडर्ड वाढलं या पोरांचं, या टॅक्सी ड्रायव्हरांचं. नाहीतर जी कालीपिली टॅक्सी होती ना, ज्यात मुस्लिम, UPवाले सगळे नॉन मराठी लोक जे होते, किंवा जे ऑटो आजही चालवतात, तुम्ही त्यांना त्यांचं उत्पन्न विचारा, दिवसाचं उत्पन्न काय. ते म्हणतील अहो आमचं दिन का भाई साहब सुबह 6 बजे से रात को 10 बजे तक चला है, 2 शिफ्ट करे, 3 शिफ्ट करे, 2 ड्रायव्हर बदले, सब मिला के 1000 रुपये जमा होत आहे. 1000 रुपये त्यांच्याकडे जमा होतात. 1000 रुपयातनं काही 200-300 रुपये ते त्यांचं प्रॉफिट असतं, कारण ते मग रेंट द्यावं लागतं, खूप काही फाटे असतात त्या पैशांमध्ये. मी विचार करतो महिन्याचे ते 30-40 हजार रुपये कमवतात. तुम्हाला माहिती का, ते सगळे एकटे येतात, हे सगळे इकडे आपल्या जीवावर राहायला. मग इथे जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना ऑब्व्हियसली त्या 30-40 हजारात त्यांना बरंचसं एक भाडं असतं रिक्षेचं, कारण भाड्यावर रिक्षा घेतलेली असते. विकत तर आजकाल कोणी घेत नाही जास्त करून, कारण मी त्या बांध एरियाच्या जवळ राहतो, तर मला माहिती आहे सांताक्रूजमध्ये एक बांध एरिया जिथं अख्खी रिक्षा कॉलनी आहे. तर ते लोक 50% आपले पैसे जे वाचतात ना, ते आपल्या गावाकडे पाठवतात. गावाकडे 6-7 जणं त्या पैशांवर जेवणारे असतात, तर तिथे 15,000 रुपये 10,000 रुपये खूप असतो महिना. हे लोक स्वतःकडे 500, 1000, 2000, 5000 रुपये ठेवतात, कारण ते रूमचं भाडं असतं, राहणं, आंघोळ, जेवण वगैरे ते सगळं, आणि एका रूममध्ये ते 8-8, 10-10 जणं राहतात. आता ह्या माणसांना जर तुम्ही अचानक 3 महिन्यानंतर समजा ठरवलं की मला फाईन करायचं आहे 2000, 3000, 5000, 10,000, 15,000, साहेब अख्खा महिना तो कुटुंब संपून जातं. असं नका करू. कोणाला मुळापासून त्रास नका, दुखवू नका. आणि तुम्ही इतके, दिस गव्हर्नमेंट इमोशनल गव्हर्नमेंट आहे. असं जर तुम्ही कोणत्या रिक्षावाल्याला, टॅक्सीवाल्याला संपवत असाल, काय होईल, ती एक मुवमेंट सुरू होऊन जाईल तुम्हाला हेट करण्याची, आणि ते मतांतरमध्ये होऊन जाईल 29 पर्यंत. कशाला संधी द्यायची अशी काही करायला. त्यापेक्षा तुम्हाला मराठी कंपल्सरी करायचं आहे ना, तर मराठी कंपल्सरी. आता तुम्ही जे एक नवीन सुरू केलं आहे सरनाईकजी, की नवीन परमिट ज्यालाच मिळेल ज्याला मराठी येतं, परफेक्ट आहे. त्याच्याने आपोआप हे सगळे संपून जातील. नवीन येणारे प्रत्येक जणाला मराठी येतं. जुन्यावाल्यांना थोडंसं आता जे, पण तुम्ही मला एक सांगा, आता माझी आई आहे 66 इयर्सची, 66 वर्षाची आहे. त्या जेव्हा रिक्षात बसत आणि समोरचा जर भैया असला ड्रायव्हर, तर माझी आई तर कंपल्सरी मराठी बोलते. म्हणजे तिला हिंदी येत असतानाही ती मराठी बोलते. हे भैया असं कर, तिकडनं गाडी काढ, इकडनं काढते, अशी टिपिकल जी असते ती आहे माझी आई. थोडीशी अग्रेसिव्ह आहे. तर शेवटी तो रिक्षावाला असं डोक्याला हात लावतो जेव्हा ते, कारण मी बऱ्याचदा पोचतो आणि आई येत असते रिक्षेनी, ती मंदिरात वगैरे न येते. तर ती म्हणते किती झाले रे. तो बरोबर मॅडम एवढे झाले तुमचे. फिगर भलेही तो हिंदीत बोलत असेल तर 80 रुपये झाले, 100 रुपये हो गए, 100 झाले हां तुमचे, असं म्हणजे तो मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. द पॉईंट इज, ते लोक मराठी प्रयत्न करतात. मला काही सिंपती नाही बरं, तुम्हाला वाटत असेल याला अगदी अमराठी लोकांचं सिंपती नाही. मी प्रताप सरनाईकांना सांगतो, बॉस हे सगळं घडवलं आहे तुमच्या डिपार्टमेंटनी. म्हणजे तुम्ही नसताना, ऑब्व्हियसली तुम्ही मंत्री नव्हते त्यावेळेला. हे करप्शन, दलाल, एजंट तुमच्या इथे इतका RTO डिपार्टमेंट करप्ट डिपार्टमेंट आहे. ॲक्च्युली तुकाराम मुंडेला FDA झाल्यानंतर तुमच्याकडे पाठवलं पाहिजे. सगळ्यांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे. काय मला तर नावं घ्यायची नाही, मला तर सगळे तुमच्या ऑफिसर्सपासून सगळे माहिती का पैसे कमवलेत दलालांनी तुमच्या इथे. एकाने तर निवडणूक लढवली तुमच्या इथं रिटायर होऊन, ते पासून ज्याचं आडनाव आहे, तो आता मोठा पार्टनर आहे सगळ्या बिझनेसमॅनचा. विचारा दिवाकर रावतेंना, मी तुम्हाला रावते साहेब सांगतील.
एनिवेज, तर मुद्दा तो नाही आहे. तर एवढा गरीब माणसाला तुम्ही 20-25 म्हणजे त्यांना जर फाईन केलं तर संपला विषय त्यांचा. नंबर 3, तुम्ही तुमचं डिपार्टमेंट का साफ नाही करत? करप्शन फ्री करून टाका ना. हे सगळं जे डिपार्टमेंट तुमच्याकडे करप्शन सुरू आहे आपल्या इथे, तुम्हाला माहिती आहे का करप्ट म्हणतो मी? UP बिहारमधनं कोणताही एक भैया आला समजा, तुम्हाला माहिती आहे त्याच्याकडे 5व्या दिवशी परमिट असतो रिक्षा चालवण्याचा. तो काय करतो, दुसऱ्या माणसाची ती रिक्षा भाड्यावर घेतो, त्याचाच घाणेरडा युनिफॉर्म घालतो. बघा तुम्ही, ते अतिशय गलिच्छ प्रकार आहे. तोच बॅच वापरतो आणि एका रिक्षावर 3-3 शिफ्ट चालतात. ते बंद करा. आणि हे कोणाच्या संगनमताने होतं? हे त्या RTOमध्ये असलेले दलाल एजंट जे बाहेर उभे असतात आणि अरे इंटरनॅशनल लायसन्स एका दिवसात बनतो, चला अजून काय सांगू, 500 रुपये देऊन, 1500 रुपये देऊन. दलाल पहिले काढा. महेश झगडेंनी काढले होते सरनाईकजी तुमच्या डिपार्टमेंट. तुम्ही ते रिटायर्ड झाले, ते येणार नाही. तुम्ही त्यांना बोलवून सांगा की मला RTO डिपार्टमेंट कसं करू. हे बाकी मराठी अमराठी विषय नका करू, डिपार्टमेंट कसं छान करू. किती ओला उबर झालेत आपल्या इथे. परत रस्त्यावर प्रत्येक 4-5 गाड्यानंतर एक प्रायव्हेट गाडी दिसते आता मला. सगळीकडे ओला उबर, पिवळा नंबर प्लेट. तुम्हाला काही भान राहतंय की नाही? तुम्ही किती गाड्या सोडताय, म्हणजे कितींना परमिट देताय तुम्ही लोक? किती रिक्षा आहेत, बेकायदेशीर रिक्षा आहे. आता मी तुम्हाला सरनाईक साहेब अजून एक सांगतो. मागच्या वर्षी क्राईम ब्रांच ट्रॅफिक डिपार्टमेंटनी 32,000 रिक्षांवर चलान काढले होते की हे इलिगल आहेत, यांना ठोस म्हणजे खूप सिव्हिअर गुन्हे आहेत, त्यांचं लायसन्स कॅन्सल करा, परमिट कॅन्सल करा. ते लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेले. त्या काळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. एकनाथ शिंदेंकडे एक दलाल यांच्यातलाच भैया गेला आणि तो म्हणाला की साहेब हे आपले वोटर आहेत, यांना कसं, तो त्या भैया लोकांचा नेता आहे. एकनाथ शिंदेनी माफ करून टाकले, त्याच्या सांगून टाकलं डिपार्टमेंटला हे कॅन्सल करा सगळे त्यांना जे तुम्ही फाईन्स लावलेत ते. असं जर होत असलं तर कसं चालणार आहे सरनाईक साहेब? आता हा पैसा जर तुम्ही फाईननी जमा करताय, आता हा लाडकी बहीण योजनेत गेला तर आम्हाला काय फायदा त्याचा? तिजोरी हे होईल ना, खाली होईल स्टेटची. तर ओव्हरऑल माझं सांगण्याचं मत असं आहे की तुम्ही जे करता ना त्याच्या मागे खूप विचार लावा. ठीक आहे, मराठी कंपल्सरी अगदी. मला सांगा, ते तुम्ही बघता ना यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे किंवा रील्स वगैरे इंस्टाग्रामवर, तिथे ते लोक जातात आपले पत्रकार त्या इंटरव्ह्यू गेला मोहम्मद अली रोडला वगैरे, किंवा असे एकदम छाटभर असे आले ते मगरूर माणसं पण आहेत जे म्हणतात नाही बोलेंगे मराठी, जो करना है कर लो. मराठीची बोर्ड चेंज करू शकलो नाही आपण त्यांच्या एरियात. तुम्ही काय या गरीब भैया लोकांना हे करताय? जे असेल. आणि मी परत सांगतोय, इथे जन्मलेले मराठी भैया, कोणत्याही जातीचा माणूस मराठी बोलतो. तो तुम्ही त्याला दादागिरी केली तर तो नाही बोलून दाखवणार. दादागिरी नाही करायची. हां, तुम्ही हे फाईन वगैरे करताय ठीक आहे, तुम्हाला पैशांची गरज आहे, तो 100 रस्ते आहेत हो RTOमध्ये. आणि तुम्ही हे करा ना, ओला उबरवर कंट्रोल आणा. तुम्ही या रिक्षांवर किती बेकायदेशीर रिक्षा चालू आहेत मुंबईत तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की हे स्टेप ब्रदरली ट्रीटमेंट देतात सबर्बन मुंबईला, कोणतीही गव्हर्नमेंट असो मग ती. दिस इज नॉट फेअर. टेक्नॉलॉजीचा वापर करा. सगळ्या RTO एजंट्सला तुम्ही, फ्लाईंग स्क्वॉडला वगैरे सगळ्यांना हे सांगा की इलिगल रिक्षा सगळ्या आणि त्या अशा बाहेर काढा सिस्टममधनं की त्या परत आल्या नाही पाहिजे. तर आपल्या BMC कॉन्ट्रॅक्टरसारखं होऊन जाईल की अरे XYZ कंपनी आहे, हिने असं काम केलं, याला ब्लॅकलिस्ट केलं आणि मग तो दुसऱ्या दिवशी येतो मागच्या डोरनी, तो ABC कंपनीचा मालक बनून येतो आणि तो BMC स्टील कॉन्ट्रॅक्टर असतो. तर असं नका करू की बाबा अरे चल ना, या रिक्षा इलिगल आहे ना, त्या जाळून टाका रिक्षा सगळ्या. इलिगल जेवढा भेटतात त्या ड्रायव्हर्स लोकांना जेलमध्ये टाकून द्या की जे इलिगल सगळं कामं करत आहेत. सगळं तुमच्या RTO एजंट्सला माहीत असतं, तुमच्या RTO अधिकाऱ्यांना माहीत असतं. तर प्रतापजी, आणि मराठी येणं हे तुम्ही म्हणत असाल की अरे विक्रांत तू तमिळनाडूत गेला, तू साऊथमध्ये कुठे गेला, ते आपल्या भाषेशिवाय बोलत नाही. अरे आपण महाराष्ट्र आहोत. महाराष्ट्र या सगळ्यांपेक्षा खूप वर आहे. आपण कल्चर सुरू करूया. आणि मुंबई इंटरनॅशनल सिटी आहे, सगळ्या लोकांना सामावून घेते मुंबई. असं काय करताय? मला एकच गोष्टीचा राग आहे, एका गरीब माणसाची महिन्याची उत्पन्न तुमच्या खिशात नाही आलं पाहिजे जस्ट बिकॉज त्याला लँग्वेज येत नाही. तुम्ही बाकी काही करा, त्यांना पनिश करा, तुम्ही त्यांचं सस्पेंड करा, त्यांना ते 10% पेनल्टी घ्या. पण हे असं
हे कोणत्याही चांगल्या म्हणजे कोणत्याही माणसाला, कोणत्याही पक्षाच्या विचारधारा माणसाला आवडणारं नाही आहे. आणि भाजप जरा बघा, या सगळ्यांनी नाव ग्राफ खालती जातो आहे आपला, म्हणजे रिसेंटमेंट तयार होती आहे. माझं म्हणण्याचा अर्थ आहे, आता एकदम इमिजिएटली काही लोक रिस्पॉन्ड नाही करणार. लोक व्यवस्थित विचार करून रिस्पॉन्ड करतील. अरे यांनी हे असं केलं होतं, असं केलं होतं. आणि मला सांगा, जे मराठी करतायत, तुमची पुढची पिढी आणि त्याच्या पुढची पिढी घरात कोणती भाषा बोलते हो? इंग्लिश. राईट इट समवेअर. नुसतं दिखाऊपणा आणि ते सगळं ठीक आहे. आणि तुम्ही मला सरनाईक साहेब, तुम्ही याच्यातले इल्लिगल लोक काढून दाखवा. इल्लिगल रिक्षा बंद करा. काय युनियनचं वगैरे प्रेशरमध्ये काय करू द्या स्ट्राईक. आहेत आपल्याकडे मेट्रोज, एवढं सुंदर मेट्रोज बांधल्या देवेंद्रजींनी. आहेत आपल्याकडे ते मोनो रेल. आपण जाऊ. लोकल ट्रेन आहेत, बसेस आहेत, BST बसेसला पैसे द्या. आपण जाऊ. नाही जाणार रिक्षेने, उद्या 6 महिने बंद ठेवतील, बघू आपण काय होतं. काढा इल्लिगल सगळे रिक्षे बाहेर मुंबईतनं. काढा इल्लिगल ओला, उबर. आणि प्लीज कृपया करून ते जे छोट्या बाईक चालवतात ना रस्त्यावरनं, त्यांना तर पहिले सस्पेंड करा. ते झोमॅटो, स्विगी वगैरे जे डिलिव्हरी करायला येतात, ते रॅपिडो. तर एकच फक्त असं विजन बघून तुम्हाला चालणार नाही साहेब. मतदार जर तुमच्याकडे, आणि तुमच्याकडे खूप मोठं ॲडव्हान्टेज आहे, लोक तुम्हाला प्रेम करतात सगळ्यांना. म्हणजे सरनाईक साहेब तुम्हाला, तुमच्या पक्षाला, इथे देवेंद्रजींना, असं करून काही चालणार नाही. बघा काही विचार पटतात का माझे, आणि कमेंट्समध्ये नमूद करा. मी असेच विषय तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. नमस्कार.